सप्रेम जय महाराष्ट्र. महाराष्ट्रभरातून शिवसेना एक वादळ या माध्यमाला पाहणाऱ्या तुम्हा तमाम प्रेक्षकांना, सर्व शिवसैनिकांना माझा अनिश गाढवेचा मानाचा जय महाराष्ट्र. जर हे माध्यम तुम्ही पहिल्यांदाच पाहताय, ताबडतोब या माध्यमाला सबस्क्राईब करा. महाराष्ट्रभर शिवसेनेच्या विचारांना पोहोचवणाऱ्या या माध्यमाला तुम्ही सर्वांनी मिळून मोठं करा ही नम्र विनंती करतो. म्हातारी मेल्याचं दुःख नाही, पण तो काळ सोकावत जातो. यासाठीच, फक्त यासाठीच शिवसैनिकांनो, या निलेश राणेला उत्तर देण्यासाठी मी आजचा हा व्हिडिओ करतोय. मला माहिती आहे तुम्हापैकी बऱ्याच जणांच्या कमेंट्स अशा येतील, ह्या माणसावर उत्तर देण्याची गरज नाही, याला कोणीही मनावर घेत नाही, याला स्वतः एकनाथ शिंदे सुद्धा मनावर घेत नाहीत. निलेश राणे ज्या एकनाथ शिंदेच्या गटाचा आमदार आहे, ते एकनाथ शिंदे सुद्धा याला मनावर घेत नाही. तुम्ही काय याला मनावर घेता? याच्यावर वेळ वायाला घालवू नका, असं तुमच्या कमेंट्स अशा येऊ शकतात. पण तरी सुद्धा ज्यावेळेस विषय आपल्या आमदारावर आरोप करण्याचा येतो, आपल्या माजी आमदारावर आरोप करण्याचा येतो, त्यावेळेस मात्र शिवसैनिकांनो त्याची ढाल बनून उतरण्यासाठी शिवसेना एक वादळ तयार असतं. आणि शिवसेना एक वादळ फक्त ढाल बनून उतरत नाही, तर फॅक्ट्सवर, तथ्यांच्या आधारावर त्या माणसाने केलेल्या सर्व आरोपांना चोख प्रत्युत्तर देखील देतं. आणि तेच शिवसेना एक वादळ करत राहणार. आता वैभव नाईक माजी आमदार, म्हणजे खरं तर माजी म्हणावं का, आता 2 वर्षांचाच काळ राहिलाय, पुन्हा आजी होणार आहेत. पण तरी सुद्धा माजी आमदार वैभव नाईकांनी शिवसेनेच्या अटीतटीच्या संघर्षाच्या काळात शिवसेनेची कास सोडली नाही. शिवसेनेसोबत ते कायम राहिले. भास्करराव जाधव असतील, राजन साळवी असतील, आणि त्यानंतर भास्करराव जाधव, वैभव नाईक, भास्करराव जाधव आणि राजन साळवी, ही 3 माणसं. या 3 माणसांनी शिवसेनेची कोकणातनं ती धुरा सांभाळली होती. राजन साळवींना संघर्ष पेलावला नाही. राजन साळवींनी हात वर केले. राजन साळवींना संघर्ष पेलावला नाही. मी खरंच सांगेन, पेलावला नाही त्या माणसाला तो संघर्ष. त्या माणसाने अनेकदा डोळ्यातून आसुं काढली, रडला तो माणूस. त्याच्या घरावर धाडी पडल्या. बाळासाहेबांच्या खुर्चीची किंमत 30,000 लावली गेली ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआय कडनं. आपण सर्वजण मोरल सपोर्ट देत होतो. ठीक आहे, त्या माणसाला तो संघर्ष पेलावला नाही. त्यांचं नशीब त्यांनी स्वतःच्या हाताने लिहिलं. त्यांना झालेलं मतदान कमी नव्हतं बरं का. अशा काळात, ज्या चोरीमारीच्या काळामध्ये त्यांना जे मतदान झालं, 70 हजारांचं मतदान झालं त्यांना, हे चोरीमारीच्या काळामध्ये झालं. म्हणजे ईव्हीएम मध्ये वगैरे पैसा वाटप, करोडोंचा पैसा वाटप, सत्तेचा वापर, पदांचा वापर, ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआयचा वापर, या सगळ्यामध्ये 70 हजारांचं झालेलं मतदान राजन साळवी हे कमी नव्हतं. ठीक आहे, किरण सामंत निवडून आला, पण किरण सामंत आपल्या डोक्यावर आयुष्यभराची ती आमदारकी लिहून नव्हता आला. 5 वर्ष संघर्षाचा होता. 5 वर्षाच्या संघर्षामध्ये जे आहे ते गमावलं असतं. मिळालं कुणामुळे? जे काही मिळालं ते शिवसेनेमुळेच मिळालं ना. काय झालं असतं? आहे ते गमावलं असतं. आज वैभव नाईकाकडे पहा ना. मला अभिमान वाटतो वैभव नाईकाचा. एक सर्वसामान्य व्यक्तिमत्व आहे ते. मला ज्या वेळेस मुंबईमध्ये हे व्यक्तिमत्व मिळालं, अतिशय सर्वसामान्य, म्हणजे त्यांच्याविषयी काही वैयक्तिक प्रसंग जर मी इथे सांगितले तुम्हाला नवल वाटेल, पण मी ते सांगणार नाही. आपण काही गोष्टी गोपनीय ठेवतो. इतकं सर्वसामान्य व्यक्तिमत्व गमवायला आमच्याकडे काहीच नाही. आम्ही आमच्या खिशात 12 मिळणार नाहीत, कारण याचा अर्थ आम्ही स्वच्छ हाताचे आहोत. पण निष्ठेच्या बाबतीत आम्हाला तोला, तराजूंमध्ये तोला. आमची पारडी कधी वरच येणार नाही, इतकी आमची पारडी जड आहेत. आणि आम्हाला तोलण्या इतकी निष्ठा तुमच्याकडे अजिबात नाही. त्यामुळे तुम्ही आम्हाला तोलू देखील शकत नाही. पैशांवर आम्ही तोलले जाणार नाहीत. यामध्ये मला विनायक राऊत आहेत, भास्करराव जाधव आहेत, वैभव नाईक आहेत. मला खरं तर परशुराम उपरकरांचं देखील याच्यामध्ये नाव घ्यायचंय, जिजीभाईंचं नाव घ्यायचंय. अनेक कोकणातले अनेक शिवसैनिक, अनेक शिवसेना पदाधिकारी, ह्या सर्वांनी संघर्ष निवडलाय. आणि त्यात मला विशेष कौतुक वैभव नाईकांचं आजच्या ह्या व्हिडिओमध्ये करायचंय. खरं तर ह्याने काय उपमा केली? यांची उपमा दिली, गेंड्याचं तोंड, रेड्याचं तोंड एकत्र केल्यावर जे काही संकरित तयार होतं त्याचं तोंड म्हणजे वैभव नाईकांचा उल्लेख. तुमच्याविषयी महाराष्ट्राची जनता काय नावं ठेवते तुम्हाला, ह्याचा विचार करा कधीतरी. कधीतरी आपल्या व्हिडिओ खालच्या कमेंट वाचा, नंतर दुसऱ्यांची तोंड रेड्याची की गेंड्याची. आणि गेंड्याला सुद्धा शिंग असतात बरं का पुढे. आणि रेड्याच्या ताकदीची तुम्ही कल्पनाच करू नका. रेडा, गेंडा, त्यांची ताकद अवाढ हवी आहे.
त्यामुळे रेड्या गेंड्याची तुलना कराल तर तो आमचा मानच आहे. बैलाची जरी तुलना कराल तरी तो आमचा मान आहे. तुमच्याविषयी महाराष्ट्राची जनता काय काय लिहिते जरा काहीतरी वाचा. काल ह्या माणसाचं मी एक स्टेटमेंट पाहिलं. कशा प्रकारे उदय सामंतांनी मला मोठं केलं, उदय सामंतांनी माझी शिफारस केली, माझं प्रेझेंटेशन एकनाथ शिंदेच्या समोर केलं आणि त्यानंतर मला तिकीट मिळालं वगैरे. एकनाथ शिंदेचा पक्षामध्ये माझा प्रवेश हा उदय सामंतामुळे झाला. हे सांगत असताना जरा एकदा हा व्हिडिओ पाहतो, मला कळेल मला काय सांगायचं. सामंत मला पहिलं घरी बोलवलं, मुक्तागिरीला बोलवलं आणि मुक्तागिरीला मी गेलो. मला नाश्त्यासाठी बसवलं, त्यांनी नाश्ता केला, मी करून आलो होतो आणि मग मला 15-20 मिनिटं सगळं काय विचारलं, सांगितलं आणि मला साहेबांच्या घरी घेऊन गेले. बाजूला तेव्हा साहेब वर्षावर होते आणि माझं सगळं प्रेझेंटेशन हे कोणी केलं असेल तर सन्मान्य उदयजी सामंत यांनी केलं. आणि मग साहेबांनी तिथे मला जे सांगायचं ते सांगितलं. म्हणून संजू परब असेल, मनीष दळवी असतील, लक्षात ठेवा, तुम्हाला आमदारकीची तिकीट पाहिजे तर तुम्हाला कोणतरी उदय सामंतांसारखा मला कोणतरी लागणार. तुम्हाला प्रेझेंटेशन कोण करतो हे महत्वाचं आहे. प्रेझेंटेशन कोणी करून चालत नाही. हे सांगत असताना याच उदय सामंताविषयी याच निलेश राणेची स्टेटमेंट माहिती आहे तुम्हाला काय होती? मला नवल वाटतं, म्हणजे सरडा जीव देईल. फक्त रंग बदलण्यामध्ये सरडा आजही निसर्गामध्ये दुसऱ्या स्थानावर आहे, पहिल्या स्थानावर का नाही, ही अशी माणसं पाहिल्यावर लक्षात येतं. हा निलेश राणे खर तर संपूर्ण राणे कुटुंबच, मी का निलेश राणे विषयी बोलतो, संपूर्ण राणे कुटुंबच कधीच कुणाचं होऊ शकत नाही. जिकडे खोबरं तिकडे चांग भलं करणारी ही माणसं कधीच कुणाची होऊ शकत नाहीत. लक्षात घ्या. निलेश राणेंनी या उदय सामंतांविषयी काही वर्षांपूर्वी काय स्टेटमेंट केली होती आणि आज या उदय सामंतांविषयी निलेश राणे म्हणजे किती खालच्या थराला जावं माणसाने पदासाठी. स्वतःच्या शब्दांची स्वतः किंमत, आपण काय शब्दांची किमतीची घेऊन बसलोय ह्यांच्याकडनं. यांनी बापाच्या पक्षाची काय ठेवली? बापाने जो स्वाभिमान नावाचा एक पक्ष, बापाला जर माहिती असतं हे अशा प्रकारे होणार आहे, बापाने कमीत कमी त्या पक्षाचं नाव स्वाभिमान नसतं ठेवलं, काहीतरी वेगळं नाव ठेवलं असतं, पण स्वाभिमान नक्की नसतं ठेवलं. पोरांच्या जीवावर बापाने हिंमत केली त्या पक्षाचं नाव स्वाभिमान ठेवायची. मला असंच वाटू लागलंय आता. याने उदय सामंतांविषयी काय वक्तव्य केली होती एकदा ऐका. ते उदय सामंत इकडे त्यांनी तर वाटोळच लावलंय सगळं. त्याला तर काय मुळातच काय कळत नाही. हा माणूस बघितल्यावर डुप्लिकेट वाटतो. दाढी सफेद, केस काळे, केस पण मुळात वीग आहे. ह्याला चिंता कसली की रत्नागिरीमध्ये एक इल्लीगल दारूचा काहीतरी साठा पकडला गेला, तर त्याला वाचवण्यासाठी ह्याची मदत आणि ह्याची लोक घुसली. पण निलेश राणेंना मला एक सल्ला द्यायचा आहे. आपण कमीत कमी स्टेटमेंट विचार करून करत जा, कारण भविष्यामध्ये तुम्ही कुठल्या पक्षामध्ये असणार याची खात्री तुम्हाला आज स्वतःलाच नसेल. ज्या दिवशी भाजपाचं, ज्या दिवशी शिंदे गटाचं ते जहाज बुडू लागेल त्यावेळेस पहिली उड्या मारणारी उंदरं ही कोण असणार हे महाराष्ट्राला वेगळं सांगण्याची गरज नाही. राणेंवर आरोप केलात तर मी बाळासाहेबांची नावं घेईल आणि बाळासाहेबांचे सगळे गुपित उघड करेल वगैरे वगैरे. बाळासाहेबांच्या चारित्र्यावर, बाळासाहेबांच्या नावावर संशय आणि दिघेश साहेब आणि बाळासाहेबांच्या गुरुशिष्य नात्यावर संशय निर्माण करणारा हा निलेश राणे. बाळासाहेब माझ्यासाठी महत्वाचे नाहीत, माझ्यासाठी माझे वडील, माझे नारायण राणे महत्वाचे आहेत. बाळासाहेबांना म्हणजे बाळासाहेब माझ्यासाठी महत्वाचे नाही हे सांगताना, ही अशी भाषा वापरताना या निलेश राणेला उभ्या महाराष्ट्राने पाहिला. आज एकनाथ शिंदेंनी या माणसाला धनुष्यावर उभा करून याला शिवसेना नावाच्या पक्षाचा आमदार केला, अधिकृत नावाचा, जे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने दिलं. थोडी तरी विचार करा, थोडी तरी जनाची किंवा मनाची या माणसांना वाटायला हवी होती. बाळासाहेबांवर आरोप करताना आपण त्याच पक्षात हकालपट्टी झाली होती, यांची हकालपट्टी, वडिलांची पोरांची हकालपट्टी झाली होती. पुन्हा थोडी तरी जनाची किंवा मनाची वाटायला हवी होती पदासाठी, कुठेही काहीही. बघा काय म्हणाले होते. बाळासाहेबांची खरी परिस्थिती मला सांगावी लागेल. जगात आनंद दिघे
मानेंचं खरं काय झालं, कट कसा रचला गेला आणि नंतर त्यांचं मरण हे हॉस्पिटलमध्ये कसं दाखवण्यात आलं, आणि तेव्हा 2 शिवसैनिकांना सहन झालं नाही. शिवसैनिकांना ठार मारायसाठी बाळासाहेबांनी कोणाला ऑर्डर दिल्या आणि ते ठार झाले सुद्धा. ती केस दाबली गेली. फक्त जे दिघे साहेबांबद्दल झालं ते चुकीचं वाटलं काही शिवसैनिकांना, म्हणून त्या दोघांना ठार मारलं गेलं बाळासाहेबांच्या सांगण्यावरून. मी आजपर्यंत मर्यादा ठेवल्या, पण साहेबांविरोधात जर कोण अशा खालच्या दर्जाचा माणूस खालच्या पातळीची टीका करत असेल, मी सहन करणार नाही. माझ्यासाठी माझा साहेब महत्वाचा, राणे साहेब महत्वाचे, बाळासाहेब माझ्यासाठी महत्वाचे नाही. काल ज्या वेळेस वैभव नाईकांवर हा माणूस आरोप करत होता, मला खरं तर प्रश्न पडत होता. अनेक विषय आहेत त्यांच्याविषयी, अनेक यांची भिंग आपण फोडू शकतो, पण काय काय बोलावं आणि किती बोलावं ह्या माणसांना खरं तर कोकणची जनता आता ओळखू लागलेली आहे की आपण कुणाला निवडून दिला, इथे कुणाला मतदान टाकलं. किती मतांचा फरक आहे वैभव नाईकांमध्ये आणि निलेश राणेमध्ये. वैभव नाईकाला 73,000च्या आसपासचं मतदान झालं, 73,000च्या आसपासचं मतदान, आणि निलेश राणेला 81,000च्या आसपासचं मतदान, म्हणजे 8,000च्या मतदानाचा फरक. 8,000 मतांच्या जीवावर हा माणूस, निलेश राणे नावाचा माणूस, एवढी मुजोरीची, एवढी अरेरावीची भाषा करत असेल. माझी विनंती आहे म्हणजे संपूर्ण कुडाळ आणि ते मालवण विधानसभेच्या मतदारांना, ह्या माणसाला याची जागा दाखवण्याचं कार्य तुमचं आहे. वैभव नाईकांवर टीका करत असताना वैभव नाईकांच्या आरोपाला मात्र ह्याने एकदाही उत्तर दिलं नाही की तुम्ही गेल्या 2 वर्षात केलेलं एक काम सांगायचं. गेल्या 2 वर्षात जवळपास जेवढी अधिवेशनं झाली त्याच्यामध्ये आपण जेवढ्या वेळा बोललात त्यातलं एक काम सांगायचं. संपूर्ण मतदारसंघाचं तुम्ही एक काम मांडलंय आणि ते काम मंजूर झालंय, मला एक सांगायचं. मला खरं तर यांच्या प्रत्येक आरोपाला उत्तर द्यायचे, पण हे आरोपाला उत्तर देण्या अगोदर जे हौशे नवशे गौशे निवडणुकीच्या काळामध्ये पक्षामध्ये येतात, यांच्या पक्षांमध्ये प्रवेश करण्यावर सुद्धा काही गोष्टी पडताळल्या गेल्या पाहिजेत. ही माणसं फक्त स्वार्थाने भरून पक्षामध्ये येतात. आपला स्वार्थ साध्य झाला नाही तर पक्ष लगेच सोडून जातात. अगदी मग त्याच्यामध्ये राजन तेली असेल, विचार करा ना, हा राजन तेली कधी आला कधी गेला. बाळमाने घ्या, संजय कदम घ्या खेडचा, म्हणजे रत्नागिरीचा बाळमाने, खेडचा संजय कदम, त्यानंतर महाडच्या स्नेहल जगताप, संदेश पारकर आणि राजन साळवीला मी थोडं वेगळ्या ह्याच्यात घेतो. पण ही सगळी कोकणामधली चिपळूणची जागा, कारण ती आपण लढलोच नव्हतो, चिपळूण कुडाळची जागा सोडली तर उर्वरित 4ही जागा यांनी पक्ष सोडला. ही माणसं टिकत नाहीत, स्वार्थाने भरलेली माणसं. मी हेच सांगायचा प्रयत्न करतो, ज्या दिवशी एकनाथ शिंदेच्या गटांची सत्ता जाईल, भाजपाची सत्ता जाईल, त्यावेळेस हे भाजपाने जे भरून ठेवलेली आहेत ना ही सारी आयात मंडळी, ही माणसं कुणाचीच नसतात. ही तुमची मूळ विचारधारेची माणसं नाहीत. विचारधारा, आज विचारधारा या शब्दावर बोलावं की नाही हाच एक मोठा झोक आहे. तत्व, निष्ठा, विचार, पक्षाची विचार, याच्यावर कोणी राहत नाही. जिकडे सत्ता तिकडे चांग भलं. आणि येणाऱ्यांची संख्या कमी नसते आणि घेणाऱ्यांनाही लाजा नसतात. जाणारे बेशरम असतात आणि घेणाऱ्यांना लाजा नसतात. पण ज्या दिवशी हे सगळं जाणार त्या दिवशी यांना फार मोठी किंमत मोजावी लागणार, हे सुद्धा तितकंच सत्य आहे. आज विचार करा, ज्या माणसांना म्हणजे विचार, तत्व, निष्ठा या सगळ्या गोष्टी बाजूला करा, स्टंट कसे केले जातात बघा. निवडणुकीच्या काळात पैसा वाटप झाला म्हणून निलेश राणेंचे एक स्टंट तुम्ही सर्वांनी पाहिलात. रात्री कोणाच तरी भाजपाच्या का कोणाच तरी कार्यकर्त्याच्या घरात घुसले, त्याच्या घरात पैसा वगैरे असं सांगून, आणि तो सगळा स्टंट मीडियाने दाखवला आणि तुम्ही सर्वांनी पाहिलात त्यावेळेस. आज त्याच व्यक्तीला, या पैसे वाटप करणाऱ्या व्यक्तीला स्टेजवर मानाचं स्थान, यांच्या गाड्यांमधून त्याच व्यक्ती फिरतात. मग विचार करा, ह्या व्यक्ती फक्त निवडणुकीच्या काळामध्ये स्वतःच्याच लोकांवर आरोप करायचे, स्वतःच एक प्रसिद्धी घ्यायची महाराष्ट्रभर, म्हणजे लोकांना का उल्लू समजायचं. तुमच्या गाड्यांमधून यांनी फिरायचं, तुमच्या स्टेजवर यांनी बसायचं. काल परवाच्या यांच्या कार्यक्रमामध्ये तीच व्यक्ती स्टेजवर बसली होती. नक्की कोणाला उल्लू बनवताय तुम्ही? लोक पाहतात,
भले लोकांकडे ती ताकद नसेल तुम्हाला प्रश्न असे विचारायची, पण लोकांकडे ती निळी शाई लावून तुम्हाला उलथवून टाकण्याची ताकद मात्र लोकांमध्ये आहे, हे कोणीही नाकारणार नाही. विचार करा, दोघांमध्ये अनेक गोष्टींचं साम्य आहे, खोटं बोलण्याचं साम्य तर आहेच, पण काळी केस दोघांची, पांढरी दाढी आणि काळी केस, ही दोघांनी नवीन स्टाईल निवडली उदय सामंतांनी आणि ह्यांनी. यांचा एक काल आरोप मी ऐकला, सुशांत नाईक वगैरे म्हणजे स्वतःची भाऊ माझ्यामुळे निवडून आले, हे निलेश राणे म्हणाले. वैभव नाईकांना हा आरोप करत असताना अनेकांनी मला ह्या गोष्टी पाठवल्या की वैभव नाईकांनी असा आरोप केला की तुमचे उमेदवार म्हणजे शहर विकास आघाडी म्हणून तिकडे जी स्थापन झाली होती त्या आघाडीचे उमेदवार माझ्यामुळे निवडून आलेत. अगदी संदेश पारकर सुद्धा, म्हणजे स्नेहल नाईक असतील, सुशांत नाईक असतील, सगळे माझ्यामुळे निवडून आले. मला एक प्रश्न आहे, स्वतःची ताकद जर एवढी असती तर स्वतःचं संपूर्ण पॅनल बनवलं असतं की, आणि आपलं पॅनल उभं केलं असतं. तुम्हाला माहिती आहे शिवसैनिकांचं मतदान हे फार मोठं आहे, तुमच्या पट्ट्यामध्ये फार मोठं निर्णायक आहे. त्यामुळे तुम्हाला ते मतदान घेण्यासाठी तुम्ही त्रयस्थ आघाडी दाखवली, शिवसैनिकांचं मतदान घेतलं आणि आता म्हणता की आमच्यामुळे तुमचे उमेदवार निवडून आले, आमच्यामुळे म्हणण्यापेक्षा माझ्यामुळे तुमचे उमेदवार निवडून आले. मला सुरुवातीपासून ती आघाडी याच कारणासाठी नको होती, कारण ही असली घाणेरडी आरोप यांच्याकडनं केले जाणार. ह्यांच्याकडे स्वतःमध्ये धमक नाही. कुणी वडिलांनी अडवलं होतं की भावाने अडवलं होतं की बाबा असली आघाडी करू नको वगैरे म्हणण्यासाठी. सोडा ते बिजली नगर आणि नाथपै नगर मध्ये सुशांत नाईक वगैरे बाजूला ठेवा, सुशांत नाईक कुणामधून निवडून आले, स्नेहल वगैरे हे कुणामुळे निवडून आल्या हे बाजूला ठेवा, पण बिजली नगर आणि नाथपै नगर मध्ये ज्या ठिकाणी संदेश पारकरांसाठी याने सभा घेतली, संदेश पारकरांसाठी निलेश राणेच्या सभेमुळे संदेश पारकर पिछाडीवर गेले. या दोनही ठिकाणी जिथे ते यांची सभा झाली. सुशांत नाईकासाठी एकही सभा नाही. सुशांत नाईक स्वतःच्या जीवावर नगरसेवक झालेला आहे, पण संदेश पारकर का पिछाडीवर गेला? मग नेमकं काम बाजूने करायचं होतं की विरोधात करायचं होतं? ह्या प्रश्नाचं कोणी उत्तर देईल का? अजिबात देणार नाही. तुमच्या सभा झाल्यामुळे तिथे पिछाडी येते आणि तुम्ही वार्ता करता ब्रँडच्या, मोठमोठे ब्रँड, तुम्ही राणे ब्रँड. सोडा ते सगळं. कणकवलीत लोकांच्या प्रतिक्रिया आहेत. कणकवलीतली लोक सांगतायत की तुम्हाला तुमचा सक्का भाऊ कणकवलीत साधा उभं सुद्धा राहू देत नाही. तुम्ही ब्रँडच्या वार्ता करता. केसरकरला ड्रायव्हर ठेवणार होते, राऊतांना ड्रायव्हर ठेवणार होते हे राणे कुटुंब. कुठेतरी कमेंट केली, राऊतांना ड्रायव्हर ठेवण्यासाठी राऊतांचा पाय क्लच आणि गिअर पर्यंत पोहोचतो, त्यामुळे ते ड्रायव्हरचं काम तरी करू शकतील. आता ह्यांना ह्याच्यामध्ये काय सुचवायचंय मला कळत नाही. राऊतांचा पाय क्लच आणि ब्रेक पर्यंत पोहोचतो, नेमकं काय सुचवायचं आपल्याला तर कळत नाही. तुम्हाला कळत असेल तर तुम्ही व्यक्त व्हा बाबांनो कमेंटमध्ये. स्वतःच्या भावाला म्हणजे आता ह्या भाऊबंदकीचे मी कमेंट्स घेत नाही. खरं तर भाऊबंदकीचं कळायला गेलं तर फार मोठं आहे. विचार करा ना, एक बापाचा स्वाभिमान नावाचा पक्ष, जो ही माणसं ही दोन पोरं चालवू शकत नाहीत. बापाला कमीत कमी याची कल्पना जरी असती तर असं काही घडणार आहे. बापाने कमीत कमी पक्षाचं नाव स्वाभिमान तरी ठेवलं नसतं, काहीतरी दुसरं नाव ठेवलं असतं. पण स्वाभिमान पक्ष काढून तो गहाण ठेवणं म्हणजे किती लांछनास्पद गोष्ट आहे. त्यामुळे स्वतःच्या बापाचा स्वाभिमान तुम्ही कोणाच तरी पायाशी गहाण ठेवला आणि तुम्ही लोकांना ब्रँडच्या गोष्टी करता. असो, या 2-3 वर्षातलं एकही काम राणे कुटुंब किंवा निलेश राणे आपल्या मतदारसंघाचं सांगू शकणार नाहीत. आणि हे राणे कुटुंब म्हणजे काय बरं? म्हणजे जेवढी लोक पक्ष बदलत नाहीत, कपडे बदलत नाहीत, तेवढी हे पक्ष बदलतात, ही यांची ख्याती आहे. त्यामुळे राणे कुटुंबाविषयी फारसं काही बोलणार नाही. पण ही जे काही आरोप होत आहेत, तथ्यहीन आरोप होत आहेत, तुम्हाला खरं तर हे आरोप पाहायला पाहिजेत. म्हणजे किती हा माज यांच्या चेहऱ्यावरचा, यांच्या बोलण्यातला तो ॲटिट्यूड, तो माज. एकदा हा व्हिडिओ पहा. मला गरज नाही अशा लुक्या लोकांवर बोलायचं. एक तर काय त्याचा चेहरा बघा, ते डुक्कर आणि गेंड्याला एकत्र केल्यावर चेहरा कसा होतो तसा याचा चेहरा आहे. कधी प्रसन्नता नाही याच्या चेहऱ्यावर, नुसतं रडी, नेगेटिव्ह, कधी चांगलं बोलला नाही. असं असताना म्हणून मी माझा अनुभव सांगत होतो, त्याच्यामध्ये ह्याला मिरची लागायचं कारण नव्हतं. निष्ठेचा आम्हाला सांगतो, तू साला स्वतःसाठी, तू कॉन्ट्रॅक्टसाठी हे सगळं उभं करतोस. आम्ही जनतेसाठी मेहनत करतोय. जे तू 10 वर्षात करायला पाहिजे होतं ना, ते केलं नाही म्हणून आम्हाला एवढी मेहनत करावी लागते. तुम्हाला मी आज सांगतो, ह्यांनी मागच्या 10 वर्षात केलेली कामांचं ऑडिट करा जरा, म्हणजे तुम्हाला कळेल ह्यांनी किती दिवे लावलेत ते. स्पर्धा कुठे होऊ शकते? अहो, आमचं सभागृहाचा परफॉर्मन्स बघा, आमचं सभागृहाच्या बाहेरचा परफॉर्मन्स बघा. आम्हाला शिंदे साहेबांनी आज महाराष्ट्र लेवलवर काम करायची संधी दिली, उद्धव साहेबांनी तुम्हाला का नाही दिली?
तुला का फक्त जिल्ह्यातच ठेवला? तुझी लायकी उद्धव साहेबांना कळली राजा. उद्धव साहेबांना कळलं हा रेडा काय कामाचा नाही, ह्याला जिल्ह्यातच ठेवला पाहिजे. हा तोंड उघडणार तर घाणच करणार. म्हणून तू नको त्या नादाला लागू नको. आम्ही डायरेक्ट आउट करत असतो. हे वैभव नायकाला कदाचित अजूनपर्यंत माहीत नसेल. कारण का कसं आहे, आम्ही त्याला जिल्ह्यात बैल म्हणतो का, कारण का त्याला काहीच कळत नाही. त्याला कुठला मुद्दा कळत नाही, विषय कळत नाही. फक्त राणेनं विरोध करायचं एवढं फक्त त्याला कळतं. आणि कुठल्या तरी राजकारणाचं भांडवल करून हा इथपर्यंत पोहोचला. ह्याचं मेरिट शून्य. ह्याचं कुठलंही एक विषय ह्याचा दाखवा ज्यांनी महाराष्ट्राच्या हिताचा केला, जिल्ह्याच्या हिताचा केला, सभागृहात केला, सभागृहाच्या बाहेर केला. मी ॲप्रिशिएट करीन त्याला, पण झिरो असताना मी ॲप्रिशिएट करणार नाही. तो माझा स्वभाव नाही. एक महत्त्वाचा मुद्दा त्यांनी हा पण मांडला की शिंदेंची ताकदच नाही आहे सिंधुदुर्गामध्ये, कणकवलीमध्ये त्यांचा एकही नगरसेवक नाही आहे आणि आमची जी शिवसेना आहे, उबाटाची शिवसेना, ती अखंड आहे. आमचे कुणी नगरसेवक कुठेही गेलेले नाही आहेत. पहिलं तर कणकवलीमध्ये शहर विकास आघाडी आहे, उबाटा नाही, आणि BJP आहे. त्या शहर विकास आघाडीमध्ये आमचे शिंदे सेनेचे म्हणजे आमच्या शिवसेनेचे त्याच्यामध्ये AB फॉर्मवर निवडून आलेली लोक आहेत. हे काय खोटं बोलायचं आहे ना, त्याला कुठं सर्टिफिकेट द्यायचं आहे, त्याला खोटंच बोलायचं आहे. मालवणमध्ये सत्ता कोणाची आहे, कोणाचा नगराध्यक्ष आहे? शिवसेनेचा आहे. भारतीय जनता पक्षाचा सावंतवाडी आणि वेंगुर्ल्यात आहे. कणकवलीमध्ये शहर विकास आघाडी आहे, आम्ही आहोत. ह्याचे 2 भाऊ आहेत ना, ते माझ्यामुळे निवडून आलेले, ते पण त्याच शहर विकास आघाडीमध्ये आहे. AB फॉर्म उबाटावर नाही आहे. विचारा त्यांना, तेवढी अक्कल असतील तर बोलतील तुमच्याकडे. मला खरं तर निलेश राणेच्या आरोपांना एकही उत्तर द्यायचं नव्हतं, पण पुन्हा सांगतो, जर उत्तर नाही दिलं तर काळ सुकावत जातो आणि काळ सुकावणं हे आपल्या दृष्टीने सध्या तरी परवडणारं नाही. तुर्तास तुम्हा सर्वांची रजा घेतो. 2029च्या नंतर हा निलेश राणे पुन्हा या महाराष्ट्राच्या आमदारकीचं, तर महाराष्ट्राच्या विधानसभेचं तोंड पाहू शकणार नाही, याची मला आज खात्री आहे. जर मला ह्या मतदारसंघातनं कोणी पाहत असाल, नक्की कमेंटमध्ये व्यक्त व्हा आणि शिवसेना एक वादळ या माध्यमाला सर्वांनी सबस्क्राईब करा. ज्यांना शक्य आहे त्यांनी जॉईन करा. जॉईन पर्याय सबस्क्राईब बटनच्या अगदी बाजूलाच आहे. ज्या शिवसैनिकांना, प्रेक्षकांना या माध्यमाला सहकार्य करायचं असेल तर गुगल पे आणि फोन पे क्रमांक आहे 9987 7034 18 9987 703418. सर्वांनी सहकार्य करा ही अपेक्षा ठेवतो. सप्रेम. जय महाराष्ट्र.